आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। मुख्याधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ह्या मागणीसाठी शासनाच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या म्हसवड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी प्रामुख्यानं आज आम्ही आंदोलन कालच्यापासून बसलो आहे। आज दुसरा दिवस उपोषणाचा आमचा आहे। आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा उद्देश काय आहे तर म्हसवडचे मुख्याधिकारी ही बेजबाबदारपणाने वागत आहेत, शासकीय पैशाची उधळपट्टी करतायत आणि कर्तव्यात कसर करतायत। मध्यंतरी 11/6/2026 रोजी म्हसवड नगर परिषदेच्या मालकीची असलेली लोखंडी पाईप चोरी करून एक ट्रॅक्टरवाला घेऊन चालला होता। त्याची तक्रार निनावी 112वरून माळशिरस पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर माळशिरस पोलीस स्टेशननं तो ट्रॅक्टर नेऊन पोलीस स्टेशनला लावला आणि संबंधित अधिकाऱ्याच्या बरोबर मुख्याधिकाऱ्यांच्या बरोबर संपर्क साधला आणि तिथले 8 ते 10 दिवस पोलीस म्हणत होते की तुम्ही गुन्हा दाखल करा, पण मुख्याधिकाऱ्यांनी जाणून बुजून गुन्हा दाखल करण्याचं टाळलं। म्हणजे ही कर्तव्यात कसरच बनावं लागेल ना। दुसरी गोष्ट, काजीमळा ते खारेमळ्यामध्ये रस्त्याचं मुरमीकरणाचं काम चालू आहे। त्या कामामध्ये अजिबात पारदर्शकता नाही। गावानं नेऊन घाण टाकलेली आहे। ते काम मुरमीकरणाचं दाखवून त्याचं बिल काढायचं आणि गावानं नेऊन घाण टाकलेली म्हणजे तिथं माती स्वरूपात टाकलेली त्याच्यावर टाकायची नदीतली आणि त्याचं मुरमीकरणाचं बिल काढायचं। असं बेजबाबदारपणानं ही वागतायत। ज्यांच्यावर पर्यावरणाची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे पर्यावरण राखण्याची, ती लोक वाळूचा राजरोसपर्यंत धंदा करतायत आणि मुख्याधिकारी बघण्याची भूमिका घेत आहेत। आता वाढाव पाणी पुरवठा ही स्कीम जी आहे स्वर्गीय अजितदादा पवारांनी 79 कोटी रुपये या दुष्काळी भागातल्या म्हसवडच्या जनतेला दिलेले आहेत। तिथं आमच्याकडं पिण्याला प्रचंड 14 दिवसानं एकदा पिण्यासाठी पाणी येतं आहे आणि अशा परिस्थितीचं गांभीर्य ओळखून स्वर्गीय दादासारख्या व्यक्तीनं 79 कोटी रुपयाचं पाणी वाढाव पाणी पुरवठा योजना दिल्यानंतर आमचं एवढंच म्हणणं आहे त्या स्कीममध्ये तुम्ही फक्त आणि फक्त शोधपत्रिका काढा आणि आम्हाला द्या। आमच्या गावामध्ये कोणत्या स्कीमचं सरकारचं कोणचं काम चाललं हे जाणून घेण्याचा आम्हाला अधिकार आहे का नाही? म्हणजे का नाही लोकशाहीनं आम्हाला काय अधिकार दिलेले आहेत का नाही? मग त्याची जर मागणी केली तर ही म्हणतायत की ही आंदोलन तथ्यहीन आंदोलन आहे। म्हणजे तथ्यहीन आंदोलनाची व्याख्या माझ्या जीवनामध्ये प्रथमतः मुख्याधिकाऱ्यांच्याकडे समजून घेण्याची वेळ माझ्यावर कधी आयुष्यात आली नाही। मुख्याधिकाऱ्यांनी काल तर आमच्या आंदोलनाला तथ्यहीन आंदोलन असं उपमा दिली। त्यावेळेला त्यांना माहीत नाही की आपण आपल्या जबाबदारीचं भान आपल्याला राहिलेलं नाही। 50,000 लोकसंख्येचं गाव आहे। त्या गावातल्या प्रत्येक माणसाला आम्हाला जी सरकारचं काम चालू आहे, योजना चालू आहे, त्याची माहिती आम्हाला मिळणं ही आमचा अधिकार आहे। आणि तुम्ही बाबा 1 इंच कनेक्शन देणार आहे, 24 तास ती पाणी आम्हाला देणार आहे, मीटर बसवणार आहे का, अर्धा इंच कनेक्शन देणार आहे, परत मग दिवसाला तासभर 24 तासानं 1 तास पाणी देणार आहे, मग ही काय आम्हाला तुम्ही देणार आहे हे आम्हाला दाखवा ना। कोणत्या कंपनीचे पाईप आहे, त्या ज्या इंजिनियरला ज्याच्याकडे ते काम दिलं त्यानं तुमच्याकडे डिझाईन दिली असेल, ते डिझाईन काय सांगती, तीच इस्टिमेटमध्ये काय आहे हे आम्हाला बघण्याचा अधिकार आहे का नाही? आमची मालमत्ता आहे, सरकारची मालमत्ता आहे। तुम्ही मालक नाही, तुम्ही ह्या विभागाचे सेवक आहात, पण तुम्ही मालकागत जर वागायला लागला आणि जर इथं आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना उपमा द्यायला लागला तर हा तुमचा बेजबाबदारपणाचा कळच म्हणावा लागेल। दुसरी गोष्ट, विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून कासारबोळामध्ये म्हणजे सगळ्या ज्या काय गल्ली बोळामधनं तुम्ही मधनं पाईपलाईन टाकलेले आहे आणि तुम्ही काय सांगताय त्या ज्या कॉन्ट्रॅक्टदाराला तुम्ही ती पाईपलाईन टाकण्याचं लेखी स्वरूपात तुम्ही त्याच्याकडनं घेतलं की बाबा ही कॉन्क्रीट करण्याचं काम मी करून देईन, त्यावेळी तुम्ही ती पाईप टाकू दिली। परंतु दुर्दैवानं आज 3 वर्ष झालं पाईप टाकून त्या पाईपा झिजून गेल्या, त्या पाईपा बसवलेल्या पाक मोडून गेल्या, पण त्याच्यावर अजून कॉन्क्रीटकरण केलेलं नाही। आणि आम्ही आंदोलनाला बसल्यानंतर काल आम्हाला कविता आपल्याला समजलं की त्यांनी शिवसाहेब म्हणले की बाबा मी त्याच्यावर कॉन्क्रीटकरण करणार आहे। म्हणजे हे आंदोलनाचं एक प्रकारे यश म्हणावं लागेल की आम्ही बसल्यानंतर तर तुम्हाला जाग आली आणि तुम्ही म्हणताय की बाबा हे कॉन्क्रीटकरण करणार आहे। मग कधी करणार आहे? 3 वर्ष या घटनेला झाली। आम्ही बघायचे का आमचे पैसे कसे उधळताय तुम्ही, कसं नाही, आमच्या गावाची कशी वाट लावताय तुम्ही, त्या एवढ्या मोठ्या टोलीजंग इमारती बांधताय। गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ ॲक्शन घ्यायला लावली। आपत्ती व्यवस्थापनाची कारवाईमध्ये बरीच रस्त्यावरची अतिक्रमण त्यावेळेला काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले।
ती काढली, आज ती पुन्हा अतिक्रमण बसवले जातात. म्हणजे ती फक्त सत्ताधारी पार्टीचीच असं अतिक्रमण बसवणार आहे का तुम्ही? म्हणजे कुणासाठी तुम्ही काम करताय? सत्ताधारी पार्टीच्या बाहुलं भरून हातातलं त्यांच्या घरगड्यागत काम करू नका. तुम्ही लोकांच्यासाठी काम करा. लोक तुम्हाला डोक्यावर घेतली. एवढ्या दिवस तुम्हाला कोणी काही म्हणलं नाही, कारण लोकांनी तुम्हाला कधी विरोधच केला नाही. विरोध करण्याची भावना कोणाच्या मनात निर्माण झाली नव्हती. का झाली नव्हती? तर ठीक आहे, चाललंय, ठीक आहे, पण ती बी किती त्याचा नंगानाच करणार आहे. या मुख्याधिकाऱ्यांनी प्रचंड मोठा शासकीय पैशाची प्रचंड मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केलेली आहे. आणि म्हणून आज आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी ह्या सर्व कर्तव्य बजावताना या कर्तव्यात कसर केल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ जिल्हाधिकारी साहेबांनी गुन्हा दाखल करावा आणि आमच्या विभागाची जी मसवड शहराचं जी नुकसान करण्याचा विडा ज्या मुख्याधिकाऱ्यांनी उचलला आहे त्यांना तात्काळ शासन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमचं ही सत्याग्रह पद्धतीनं आंदोलन सुरू आहे.